Hello friends, in this video we are going to learn the remaining part of the drama, the history of English drama, in which the subpoint that right now are going to learn about one act play. The revised course book for standard 11 focuses on language and literature. की हे बदललेलं पुस्तक 11वीचं लँग्वेज आणि लिटरेचरवरती फोकस करतं. स्टुडंट्स शुड बी एबल टू एन्जॉय की मुलांनी या गोष्टीचा आनंद घ्यायला हवा, ॲप्रिसिएट प्रशंसा करायला हवी अँड डायजेस्ट द व्हेरियस फॉर्म्स ऑफ लिटरेचर्स आणि साहित्याचे वेगवेगळे प्रकार त्यांना समजायला हवेत. लिटरेचर प्रोव्हाइड्स अ गेटवे टू एक्सप्रेस इमोशन्स की लिटरेचर हे आपल्या इमोशन्स व्यक्त करण्याचे एक काही माध्यम आहे. दिस इज अ पॅराडाईम शिफ्ट फ्रॉम स्टडिंग जनरल एक्स्ट्रॅक्ट ऑफ लिटरेचर्स टू अंडरस्टँडिंग अ स्पेसिफिक जॉनरा ऑफ लिटरेचर्स की लिटरेचरचा विशिष्ट असणारा जॉनरा समजून घेण्यासाठी की हा झालेला एक पॅराडाईम शिफ्ट आहे किंवा बदल आहे. विथ दिस इंटेन्शन्स की या उद्देशाने वन ॲक्ट प्ले ॲज अ जॉनरा हॅज बीन सिलेक्टेड फॉर क्लोज स्टडी टू स्टँडर्ड 11. म्हणून वन ॲक्ट प्ले हा एक लिटररी जॉनरा 11वीच्या इयत्तेमध्ये क्लोज स्टडीसाठी निवडलेला आहे. अ वन ॲक्ट प्ले इज नॉट एक्झॅक्टली अ शॉर्ट अन प्ले की वन ॲक्ट प्ले हा नेमका की शॉर्ट अन प्ले नाही. इट इज अ कम्प्लीट स्टोरी की ही एक कम्प्लीट स्टोरी आहे दॅट हॅज टू बी परफॉर्म ऑन द स्टेज की स्टेजवरती परफॉर्म करण्यासाठी आहे इन स्टिप्युलेटेड टाईम की निर्धारित वेळेमध्ये. इट हॅज इट्स ओन स्पीचर की त्याला त्याची स्वतःची वैशिष्ट्ये आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स आहे. द ॲक्शन इज कन्फाईन टू अ सिंगल प्लेस की याच्या असणारे ज्या कृती आहे की एका ठराविक ठिकाणी कन्फाईन होतात अँड द नंबर ऑफ कॅरेक्टर्स इज लिमिटेड की याच्यामध्ये असणारे पात्र ही मर्यादित असतात. सिम्प्लिसिटी ऑफ डिझाईन की याचा असणारा साधेपणा अँड क्विक इफेक्ट आर इट्स फीचर्स की हे असणारे वैशिष्ट्य आहेत. द प्रिस्क्राईब वन ॲक्ट प्ले विल हेल्प द लर्नर्स की हा जो प्रिस्क्राईब केलेला वन ॲक्ट प्ले आहे की मुलांना नक्कीच मदत करेल टू अंडरस्टँड द फॉलोइंग फीचर्स ती खाली दिलेले फीचर्स समजून घेण्यासाठी. एक नंबर प्लॉट. द प्लॉट ऑफ अ वन ॲक्ट प्ले इज लिमिटेड की वन ॲक्ट प्लेचा असणारा जो प्लॉट आहे किंवा स्टोरी आहे ती लिमिटेड आहे टू अ सिंगल इंटरेस्टिंग एपिसोड की याचा असणारा सिंगल इंटरेस्टिंग एपिसोड असतो. द प्लॉट ऑफ एनी पीस ऑफ लिटरेचर इज अ स्टोरी. प्लॉट म्हणजे स्टोरी दॅट हॅज बीन ओवन इन टू अ क्लोजली रिलेटेड चेन ऑफ इव्हेंट्स की याच्यामध्ये क्लोजली रिलेटेड चेन ऑफ इव्हेंट्स आहे ऑर अरेंज इन सिक्वेन्समध्ये अरेंज करतात. इट इज सेड दॅट असंही म्हटलं जातं कॉन्फ्लिक्ट इज अ सोल ऑफ ड्रामा की कॉन्फ्लिक्ट हा ड्रामाचा सोल आहे. वी युजली हॅव अ कॉन्फ्लिक्ट इन अ प्ले की नाटकामध्ये संघर्ष असतो. बट मॉडर्न प्लेज ऑफ द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड्स आर ॲन एक्सेप्शन्स टू दिस. परंतु आधुनिक नाटकामध्ये थिएटर ऑफ ऑब्सर्ड जो प्रकार आहे तो अपवादात्मक आहे. त्यानंतर सेकंड थीम. अ थीम इज अ सेंट्रल आयडिया. थीम म्हणजे सेंट्रल आयडिया अराउंड विच द प्लॉट रिव्हॉल्व्स की त्याच्या सभोवताली स्टोरी घडत असते. इट इज डायरेक्टली स्टेटेड थ्रू आणि ही डायरेक्टली सांगितली जाते द प्ले राईट्स इन्स्ट्रक्शन्स की नाटककाराच्या सूचनेनुसार डायलॉग्सनुसार अँड ऑदर फीचर्स की दुसऱ्या वैशिष्ट्यानुसार. इट फोकसेस ऑन द सब्जेक्ट ऑफ द प्ले की प्लेचा जो विषय आहे त्याच्यावरती फोकस केला जातो. इट कॅन बी इम्प्लिसिट ऑर एक्सप्लिसिट. कदाचित हे इम्प्लिसिट असतं किंवा एक्सप्लिसिट्स असतं. देर कॅन बी अ नंबर ऑफ सब थीम्स की अशा काही सब थीम्स आहे दॅट पोर्ट्रे द ह्युमन लाईफ की त्याच्यामध्ये मानवी जीवनाचं वर्णन करतात. द थीम हेल्प्स टू कन्वे द मेसेज ऑफ द प्ले राईट. ही थीम ही प्ले राईटचा असणारा मेसेज कन्वे करायला मदत करतो. 3 नंबर सेटिंग. सेटिंग ऑर लोकेशन इज अ प्लेस की सेटिंग आणि लोकेशन असं एक ठिकाण आहे वे द स्टोरी ऑकर्स की ज्या ठिकाणी स्टोरी घडते. अ ड्रामा इज मीन्ट फॉर स्टेज परफॉर्मन्स की ड्रामा हा सादरीकरणासाठी असतो. द लोकेशन्स ऑर सेटिंग इज रिव्हील थ्रू द इफेक्टिव्ह यूज ऑफ व्हरायटी ऑफ प्रॉप्स की याच्यामध्ये व्हरायटी ऑफ प्रॉप्स याचा इफेक्टिव्ह वापर दाखवला जातो. द युनिटी ऑफ टाईम प्लेस ॲक्शन हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन्स वाईल द सेटिंग द स्टेज की स्टेज सेट करताना या 3 तत्वांचा उपयोग केला जातो. युनिटी ऑफ टाईम, युनिटी ऑफ प्लेस आणि युनिटी ऑफ ॲक्शन्स. त्यानंतर 4 नंबर लँग्वेज. वी ऑल नो दॅट की आपल्या सगळ्यांना माहिती आहे द पेन इज मायटियर दॅन द सॉर्ड की पेन हा सॉर्डपेक्षा
मायटियर आहे. लाईकवाईज वर्ड्स आर द वेपन्स ऑफ अ रायटर, की वर्ड्स हे रायटरचे वेपन्स आहे. देर इज अनादर लँग्वेज टू, की याच्यामध्ये दुसऱ्याही भाषा असतात. हॅव यू एन्जॉय फिल्म्स ऑफ चार्लिन चॅपलिन, की तुम्ही चार्लिन चॅपलिन एन्जॉय केलेलं असेल. हू युजेस नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, की ज्याने नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स व्हेरी इफेक्टिवली काय केलेले आहे थ्रू हिज बॉडी. इट कन्वेज इमोशन्स अँड अंडरलाईंग मिनिंग, की याच्यामध्ये इमोशन्स सांगितल्यात, अंडरलाईंग मिनिंग सांगितल्यात प्रोफाऊंडली. वर्नॅक प्ले हॅज अ प्रोफाऊंड इफेक्ट, की याच्यामध्ये प्रोफाऊंड इफेक्ट आहे ड्यू टू द ब्रेविटी ऑफ वर्ड्स, की याच्यामध्ये ब्रेविटी ऑफ वर्ड्स सांगितलेले आहे. इफ द डायलॉग्स आर विटी, जर याच्यामध्ये असणारे डायलॉग्स हे विटी असतील, पंजन्स असतील किंवा कन्साईज असेल. विटी म्हणजे इंटेलिजन्स अपील असेल किंवा पंजन्स म्हणजे कठोर असतील, कन्साईज म्हणजे नेमके असेल. दे ॲड टू द ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ द प्ले, याच्यावरती ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ द प्लेवरती त्याचा परिणाम होतो. शेक्सपियर्स हॅमलेट सेज की टू बी ऑर नॉट टू बी, की टू बी ऑर नॉट टू बी असणारे हे वाक्य. द डायलॉग्स ऑफ द प्ले राईट यूज टेक्निक लाईक प्रोजेक्शन्स, की या नाटककाराने प्रोजेक्शनचं टेक्निक वापरलेलं आहे, आर्टिक्युलेशनचं टेक्निक वापरलेलं आहे. फ्रेझिंग फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन्स. पोएटिक डिव्हायसेस अँड फिगर ऑफ स्पीच लाईक इमेजरी, सिम्बॉलिझम, पर्सॉनिफिकेशन्स, ह्युमर embedded in wit, fun, irony and paradox make the dialogues extremely powerful, की याच्यामध्ये वापरण्यात येणारे पोएटिक डिव्हायसेस असतील, फिगर ऑफ स्पीच असेल, इमेजरीसारखा म्हणजे उपमा, सिम्बॉलिझम्स किंवा पर्सॉनिफिकेशन्स किंवा ह्युमर हे कशामध्ये इम्बेडेड मिसळलेले आहेत तर वीट, फन, आयर्नी आणि पॅराडॉक्समध्ये मिसळल्यामुळे मेक द डायलॉग्स एक्स्ट्रीमली पॉवरफुल, त्यामुळे हे सगळं संभाषण पॉवरफुल झालेलं आहे. द टोन ऑफ द डायलॉग्स कॅन बी कॉमिक, की याचा डायलॉग्सचा असणारा टोन आहे तो कॉमिक असतो, आयर्निक असतो, लाईट असतो, प्लेफुल असतो, सॅड, सिरियस, सिनिस्टर, सोलम, सॅम्ब्रिव अँड थ्रिटनिंग असतो. हायू कॅरेक्टर्स. देर आर अ लिमिटेड नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन वन ॲक्ट प्ले, की वन ॲक्ट प्लेमध्ये लिमिटेड नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहे. देर आर 2 टाईप्स ऑफ कॅरेक्टर्स, की 2 प्रकारचे पात्र असतात, मेन अँड सपोर्टिंग. E.M. पोस्टर इन हिज ऑफ द नॉवेल, की त्यांच्या आस्पेक्ट्स ऑफ द नॉवेल डिवाइड्स कॅरेक्टर इन 2 टाईप्स, की 2 प्रकारच्या पात्रामध्ये डिवाइड होतात, राऊंड कॅरेक्टर आणि फ्लॅट कॅरेक्टर. की राऊंड कॅरेक्टर इज द वन दॅट डेव्हलप्स थ्रू द एक्सपिरियन्स अँड इव्हॉल्व्स ॲज अ डायनॅमिक पर्सोना, की राऊंड कॅरेक्टर हे असे असतात की डेव्हलप्स थ्रू द एक्सपिरियन्स, आपल्या एक्सपिरियन्सनुसार ते डेव्हलप होतात आणि इव्हॉल्व्स ॲज अ डायनॅमिक पर्सोना, आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी त्याची तयार होते. फ्लॅट कॅरेक्टर इज वन हू रिमेन्स द सेम थ्रू आउट द स्टोरी, संपूर्ण कथेमध्ये फ्लॅट कॅरेक्टर जसे आहे तसेच राहतात. फ्लॅट कॅरेक्टर्स आर ऑल्सो नोन ॲज कॅरिकेचर्स, की फ्लॅट कॅरेक्टरला कॅरिकेचर्स असं म्हटलं जातं. रेकग्नाइज ओनली थ्रू वन कॅरेक्टरिस्टिक, की एकाच कॅरेक्टरिस्टिक्समध्ये ते ओळखले जातात. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द मेन कॅरेक्टर, की स्टोरी मेन कॅरेक्टरच्या सभोवताली रिव्हॉल्व्स होते. कॅरेक्टर्स हू फेस अ डिलेमा ऑर कॉन्फ्लिक्ट, की जे पात्र संघर्षाला तोंड देतात किंवा कोंडीला तोंड देतात, अशा प्रकारचे पात्र. फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले, की वन ॲक्ट प्लेचे असणारे फीचर. इट हॅज अ 1 or more सीन्स, की याच्यामध्ये 1 किंवा 2 सीन्स असतात, 2 नंबर. इट इज कन्साईज इन मॅनर, की याच्या कन्साईज मॅनरमध्ये असतात. इट हॅज अ सिंगल डॉमिनेट थीम, की याची एकच थीम असते. विच प्रोड्युसेस सिंगल इफेक्ट्स, की त्याच्यामुळे त्याचा असणारा इफेक्ट्स हा सिंगल इफेक्ट्स असतो. इट ट्रीट्स प्रॉब्लेम्स ऑफ एव्हरीडे लाईफ, प्रत्येक दिवसाची समस्या याच्यामध्ये सांगितलेली असते. इट हॅज बिगिनिंग अ मिडल अँड एंड, ही याची सुरुवात, मध्यंतर आणि शेवट असतो. द स्टेजेस आर ॲज फॉलोज, तर खाली दिलेल्या स्टेजेसप्रमाणे असतात. एक्सपोजिशन्स हे ब्रीफमध्ये असतं किंवा इंट्रोडक्टरी प्रास्ताविक स्वरूपात असतं. कॉन्फ्लिक्टमध्ये डेव्हलपमेंट ऑफ ड्रामा होतो. इट इज अ बॅकबोन, की हा एक ड्रामाचा बॅकबोन आहे. क्लायमॅक्समध्ये टर्निंग पॉईंट किंवा अँड इम्पॉर्टंट पार्ट आहे ड्रामाचा. त्यानंतर डेन्युमेंट्स ब्रीफ असतं. ऑफन ओव्हरलॅप्स द क्लायमॅक्स असतो. त्यानंतर 6 नंबर. इट गिव्स इंट्रोडक्शन्स ऑफ स्टेज डायरेक्शन, की याच्यामध्ये स्टेज डायरेक्शनची ओळख केली जाते. 7 नंबर. इट क्रिएट्स मूड अँड ॲटमॉस्फिअर, की याच्यामुळे मूड आणि ॲटमॉस्फिअर निर्माण होतो. इट हॅज युनिटी ऑफ टाईम, प्लेस अँड ॲक्शन, या 3 घटकांची युनिटी असते. 9 नंबर. इट हॅज अ सिम्प्लिसिटी ऑफ प्लॉट, की प्लॉटची सिम्प्लिसिटी असते. कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ ॲक्शन्स असतं आणि युनिटी ऑफ इम्प्रेशन्स असतं. 10 नंबर. इट हॅज अ लिमिटेड कॅरेक्टर्स, याच्यामध्ये असणारे पात्र हे लिमिटेड असतात. इट प्रेझेंट्स अ क्वेश्चन्स अँड आन्सर्स ऑफ विच आर इगरली अवेटेड बाय द ऑडियन्स. क्रिएटिव्हिटी,
The course book aims not only at understanding and studying the given genre but also at being creative to use the features of the same. To express the feelings and ideas, learners should try to produce the given content in their own language. They are expected to add some of their own imaginative beginnings or ends by using the features obtained from the given one act play. It will be an aid to create the citizens having linguistic proficiency. The learners are expected to study as well as enjoy exploring the richness of the language by studying a genre in detail. की क्रिएटिव्हिटी बाबत की द कोर्स बुक एम्स की या कोर्स बुकमध्ये या गोष्टी एम्स केलेल्या आहे नॉट ओनली ॲट अंडरस्टँडिंग अँड स्टडिंग द गिवन जान्रा की दिलेला जान्रा हा समजून घ्यावा अभ्यासावा बट ऑल्सो ॲट बिंग क्रिएटिव्ह टू यूज द फीचर्स ऑफ द सेम्स की याच फीचरचे सेम्स वापरले जातात टू एक्सप्रेस फिलिंग्स अँड आयडिया की भावना व्यक्त करायला expected to add some of their own imaginative beginnings की imaginative beginnings असतात ends by using the features obtained from the given one act play. It will be an aid की हा असणारी एक मदत आहे टू क्रिएट द सिटीजन्स की अशा प्रकारचे सिटीजन्स क्रिएट करतात हॅविंग लिंग्विस्टिक प्रोफिशियन्सी की ह्याच्यामध्ये लिंग्विस्टिक प्रोफिशियन्सी असते. द लर्नर्स आर एक्सपेक्टेड टू स्टडी की लर्नर्स हे एक्सपेक्टेड करतात टू स्टडीसाठी ॲज वेल ॲज एन्जॉय एक्सप्लोरिंग द रिचनेस ऑफ द लँग्वेज याच्यामध्ये एक्सप्लोरिंग द रिचनेस ऑफ द लँग्वेज असते बाय स्टडिंग अ जान्रा इन डिटेल. In such a way, we have learned the remaining part of the one act play and its characteristics and the features of one act play. I hope you will understand all those points. In such a way, we have completed the 4.1 the history of English drama. Thank you very much.